अब की बार राज ठाकरे सरकार. तरुण पिढी ह्या वाक्यावर सध्या अडून असलेली पाहायला मिळतंय. एक संधी राज ठाकरेंना, हेही सतत ऐकायला मिळतंय. आणि आपल्या या शिलेदारांच्या भरोशावर मनसे पुन्हा एकदा कंबर कसून मैदानात उतरलेली आहे. 2009 साली मनसेनं जी कामगिरी केली होती ती एका उदयाला येणाऱ्या पक्षाच्या दृष्टीने फारच अवघड आणि इम्प्रेसिव्ह होती. मात्र त्यानंतर मनसेचा मनोरा बुडताना आपण पाहिला. तो इतका की 2009च्या निवडणुकीनंतर मात्र मनसेची कुठेही कुणकुण ऐकायला आली नाही. मात्र यंदा मनसेसाठी 2009चे दिवस परत येणार असं बोललं जात आहे. 2009 साली मनसेचे 13 आमदार निवडून आलेले आणि यंदाही मनसे स्वबळावर लढणार असल्याने सगळ्यांचं लक्ष सध्या राज ठाकरेंच्या शिलेदारांकडे लागलं आहे. 2009च्या निवडणुकीच्या वेळेस राज्यात विशेषतः महानगरांमध्ये मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांविरोधाची लाट निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले होते. यावेळेस अशी लाट नसली तरी मनसेनं एक पक्ष म्हणून आपली पकड बऱ्यापैकी मजबूत केली आहे. गेल्या वेळेस मनसेच्या बहुसंख्य उमेदवारांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. यावेळेस इतका मोठ्या संख्येने मत मिळण्याची शक्यता नाही. असं असलं तरी यावेळेस विधानसभा निवडणुकीत मनसेची ही मतसंख्या निर्णायक ठरणार आहे. आणि त्यासोबतच मनसेचे असे काही शिलेदार ज्यांनी जणू आपण पुन्हा एकदा तळागाळात प्रचार करू आणि पुन्हा एकदा मनसेचा झेंडा रोवू अशी शपथ घेतली आहे. आणि त्यामुळेच असे काही उमेदवार आहेत जे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच अनेकांना तर यांच्या जिंकण्याची खात्री आहे. जाणून घेणार आहोत कोण आहेत मनसेचे हे उमेदवार प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते. मनसेच्या फिक्स आमदारपैकी पहिले आहेत बाळा नांदगावकर. 2009च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 13 विधानसभा जागा मनसेनं जिंकल्या. यामध्ये मुंबईतील 6, ठाण्यातील 2, नाशिक मधील 3, पुण्यातील 1 आणि औरंगाबाद मधील 1 यांचा समावेश आहे. 24हून अधिक ठिकाणी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. या निकालामुळे मनसे हा महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, तिसरी आघाडी यांच्यानंतर चौथा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणं हे या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि अगदी तेव्हापासून बाळा नांदगावकर हे राज ठाकरे सोबत सावलीसारखे उभे आहेत. त्यांनी शिवसेनेपासून सुरुवात केली आणि नंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला. शिवडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे 3 वेळा सदस्य आहेत ते. आणि यंदा मनसेच्या बाजूने बदललेली हवा बघत बाळा नांदगावकर यांचं ओव्हरऑल शिवडी विधानसभा मतदारसंघात केलेलं काम बघता यंदा शिवडी मधल्या मराठी माणसांच्या मनात त्यांचं आमदार म्हणून बाळा नांदगावकर हेच नाव असल्याचं ऐकायला मिळत आहे. त्यामुळे यंदा शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे बाळा नांदगावकर होणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यासोबतच मनसेचे दुसरे उमेदवार आहेत राजू पाटील. कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील यांची लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर, शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात भाजपमधून कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचं कल्याण ग्रामीण मध्ये बराचसा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच इथली जनता सुद्धा त्यांच्या कामाच्या प्रभावामुळे त्यांच्याच बाजूने असल्याचं म्हटलं जातंय. सोबतच गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेलं राजकारण, 3 मुख्यमंत्री, 3 राज्यपाल, पक्ष फोडाफोडी या सर्व विषयाला लोक कंटाळली आहेत. आरक्षणाच्या नावावर खोटे वादे करतात. लोकांमध्ये या विरोधात रोष आहे आणि लोकांना सक्षम पर्याय पाहिजे. 2009 मध्ये जो ओढा होता त्याचप्रमाणे लोक आता सुद्धा राज ठाकरेंकडे पाहत आहेत. यामुळे भरभरून यश येईल ही आम्हाला खात्री आहे असा विश्वास स्वतः राजू पाटील यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे यंदाच्या मनसेच्या काही फिक्स आमदारांपैकी राजू पाटील यांचं नाव येत आहे. तिसरं नाव आहे संदीप देशपांडे. आता संदीप देशपांडे उभे आहेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी इथून. त्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर मोठ्या प्रमाणावर शंका घेण्यात येत होती. मात्र वरळी हा नेहमीच मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा. 2019 मध्ये सुद्धा मनसेनं फक्त आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते म्हणून इथे आपला उमेदवार देण्याचं टाळलं. पण यंदा मात्र मनसे इथून पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. त्यामुळे समीर देशपांडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. काही लोकांच्या मते आदित्य ठाकरे यांच्या कामावर इथली जनता फार नाखुश असल्याने समीर देशपांडे यांनी आपली संपूर्ण ताकद इथं लावलेली आहे. त्यामुळे त्यांचा विजय सुद्धा जवळजवळ निश्चित मानला जातोय. चौथे उमेदवार आहेत वणी विधानसभा मतदारसंघातील राजू उंबरकर.
सातत्याने मतदारसंघातील नागरिकांच्या विविध अडचणी तथा समस्या प्रकर्षाने मनसेने सोडवल्या आहेत. सर्वसमावेशक जनसामान्यांच्या हिताचं आंदोलन करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे, असा दावा ते वेळोवेळी करतात आणि नेहमीच अगदी ग्राउंड लेवलला काम करत असतात, असं त्यांच्या बाबतीत साधारण लोकांचं मत आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांनी TV9 मराठीशी बोलताना विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढणार आहे, त्यामुळे आमचं जिंकणं निश्चित असेल, असंही त्यांनी वक्तव्य केलंय. 5वे उमेदवार आहेत नवी मुंबईचे गजानन काळे. बेलापूर विधानसभेतून ते मंदा म्हात्रे यांच्या विरोधातील निवडणूक लढवणार आहेत. भाजीवाल्याचा मुलगा ते मनसे शहर अध्यक्ष अशी कामं त्यांनी सांभाळली असल्याने जनसामान्य लोकांसाठी त्यांच्याबद्दल आपलेपणाची भावना मोठ्या प्रमाणात आहे. सूक्ष्म निरीक्षण करून अगदी जातभेद न ठेवता, लक्ष न देता सुद्धा त्यांची जी वक्तव्य असतात त्याने मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत. गेल्या 2-3 टर्म मध्ये मंदा म्हात्रे यांचं नाव असलेल्या जागेवर यंदा लोकांना बदल हवा आणि बदलाचा विचार म्हणजे मनसेचा उमेदवार असं म्हणत बेलापूरचे लोक त्यांच्या पाठोपाठ उभे आहेत. 6वा उमेदवार आहे ठाण्याचे अविनाश जाधव. अविनाश जाधव यांना ठाणे शहर विधानसभेतून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. भाजप आणि शिवसेना महायुती असून या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. संजय केळकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात काही पदाधिकाऱ्यांनी नाराजगी सुद्धा व्यक्त केली होती. त्यामुळे अविनाश जाधव आनंद आश्रमात गेल्याने आता विविध चर्चांना उधाण येतंय. मात्र फक्त पक्ष वेगळा, बाकी वारसा तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा, हेच त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. गेल्या 3 टर्म्सला जरी लढत असले तरी 2019च्या निवडणुकीमध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा या निवडणुकीत केवळ 20,000 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचं मताधिक्य सुद्धा ठाण्यात मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे यंदा त्यांनाच ठाणेकर आपलं मत देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यंदा मनसेचा काही फिक्स आमदारांमध्ये अविनाश जाधव यांचं सुद्धा नाव आहे. मनसेचे 7वे उमेदवार आहेत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे. यांना खडकवासला मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. रमेश वांजळे हे खडकवासला मतदारसंघातून 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले होते. रमेश वांजळे यांची राज्यभरात गोल्ड मॅन म्हणून ओळख होती. त्यांनी मनसे स्टाईलनं अनेक आंदोलनं केली. तसंच विधिमंडळांमध्ये रमेश वांजळे आणि आमदार अबू आझमी यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेनं पाहिला होता. विधिमंडळातील तो प्रसंग कायम चर्चेत राहिलाय. 2011 मध्ये त्यांचं निधन झालं आणि आता त्यांची कमी भरून काढण्यासाठी मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा भावनिक वारं वाहण्याची शक्यता आहे. कारण गेली अनेक वर्ष झाले मयुरेश वांजळे यांच्या कुटुंबाचं राजकीय आणि सामाजिक वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे मयुरेश वांजळे यांच्या मतानुसार गेली अनेक वर्ष झाली त्यांच्या मतदारसंघातील विकास खुंटला आहे. त्याचमुळे यंदा विधानसभेवर मनसेचा झेंडा 100% फडकवणार असा विश्वास त्यांनी स्वतः व्यक्त केलाय. म्हणूनच त्यांची मनसेच्या फिक्स आमदारांमध्ये वर्णी लागत आहे. त्यासोबतच आता शेवटचं नाव असं आहे जे नाव पहिल्यांदा राजकारणात उतरलेलं आहे. सोबतच असं नाव जे मनसेच्या प्रतिष्ठेचं मानलं जात आहे. ते नाव म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. यंदा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून उभे राहिले आहेत. यावेळी त्यांच्या विरोधातील नावं सुद्धा बरीच मोठी आहेत. कारण 3 टर्मला सलग निवडून येणारे सदा सरवणकर आणि उबाटा गटाचे महेश सावंत या दोन्ही नेत्यांचा अनुभव हा बराच दांडगा आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांची लढत मोठ्या प्रमाणावर अवघड असल्याचं म्हटलं जातंय. पण सोबतच माहीम मध्ये मनसेचा दबदबा आणि मराठी माणसांचा ओढा मनसेकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने अमित ठाकरे यांचं जिंकणं सुद्धा जवळजवळ निश्चित समजलं जातंय. तर हे आहेत मनसेचे असे काही एकाचड एक आमदार जे यंदाची निवडणूक गाजवणार आणि गुलाल उधळणार असल्याच्या चर्चा आणि शक्यता दोन्हीही मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे मनसेसाठी आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रासाठी यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? यंदा मनसे जोमाने कमबॅक करणार का? हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.